नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि खास अपडेट्स घेऊन आलो आहोत बेळगावकरांच्या स्पेशल बुलेटिनमध्ये। सिद्धरामय्या निवडणूक लढणार नाहीत म्हणजे राजकारणातून निवृत्ती नाही। 2029 निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारात ते सक्रिय राहतील, मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांचा दावा। राकसकोट जलाशय भरतीच्या अंतिम टप्प्यात, अवघ्या 2 फुटांची प्रतीक्षा, बेळगावकरांचा पाणी प्रश्न मिटला। परीक्षेच्या वेळेत पोहोचलो तरी गेट बंदच, केपीएससी परीक्षापासून विद्यार्थी वंचित, नागरिकातून संताप व्यक्त। बेळगाव हा कर्नाटकाचाच भाग, मंत्री यतींद्र सिद्धरामय्यांचं वक्तव्य, मराठी भाषिकातून तीव्र रोष व्यक्त। निपाणीत प्रथमच पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेसाठी 3 केंद्रे, 2 ऑगस्टच्या पोलीस भरती परीक्षेसाठी कडक सुरक्षा, तयारीची जिल्हा पोलीस प्रमुखांनी केली पाहणी। मारिहाळ पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, 6 जण अटकेत तर 5 जण फरार, 23,800 रुपये रोकड जप्त। कित्तूर येथील बार विरोधात ग्रामस्थ आक्रमक, 7 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा बार समोरच तीव्र आंदोलन। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढील निवडणूक लढवणार नसल्याच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय। मात्र याचा अर्थ त्यांचा राजकारणातून निवृत्ती असा होत नाही, असे नगर विकास मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केलंय। बेळगाव येथील विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना नगर विकास मंत्री यतींद्र सिद्धरामय्या म्हणाले की सिद्धरामय्या निवडणूक लढवणार नसले तरी ते सक्रिय राजकारणात कायम राहतील। दुर्बल आणि शोषितांच्या हक्कासाठी ते आवाज उठवत राहतील आणि आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना पक्षश्रेष्ठींच्या चर्चेनंतर योग्य निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले। तसेच बेळगाव दौऱ्यात शहर विकास कामांचा आढावा घेणार असून स्मार्ट सिटी अंतर्गत खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती संबंधित कंपनीनेच करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। बेळगाव शहरासाठी एक दिलासादायक बातमी। शहराला पाणी पुरवठा करणारा राकसकोट जलाशय आता तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलाय। जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ 2 फूट पाण्याची आवश्यकता असून पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे लवकरच जलाशय भरून वाहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातील पाणी टंचाईची चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारा राकसकोट जलाशय आता पूर्ण क्षमतेने भरण्याच्या अगदी जवळ आला आहे। सध्या जलाशयाची पाणी पातळी 2473.80 फूट इतकी असून पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ 2 फूट पाण्याची गरज आहे। गेल्या 24 तासात जलाशयाच्या पाणी पातळीत तब्बल 2 फुटांनी वाढ झाली आहे। पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जलाशय लवकरच तुडुंब भरेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। गेल्या वर्षी 25 जुलै रोजी जलाशय पूर्ण भरला होता, मात्र यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे जलाशय भरण्यास विलंब झाला। जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली। पाणलोट क्षेत्रामध्ये आतापर्यंत 1299.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जलाशयाची साठवण क्षमता 2475 फूट असून आणखी 2 फूट पाणी मिळाल्यास जलाशय पूर्ण क्षमतेने भरेल। राकसकोट जलाशयातून बेळगाव शहराला पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे जलाशय भरत आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून यंदाच्या पाणी टंचाईचा धोका सध्या तरी टळल्याचं चित्र आहे। बेळगावात कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच केपीएससी विभागीय परीक्षेदरम्यान कथित गैरव्यवस्थापनाचा प्रकार समोर आलाय। वेळेमध्ये परीक्षा केंद्रावर पोहोचूनही दिव्यांग महिला कर्मचाऱ्यासह 3 ते 4 परीक्षार्थींना प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेमुळे परीक्षा केंद्रावरील व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। आज मंगळवार दिनांक 28 रोजी बेळगावातील बेनन स्मिथ शाळेमध्ये केपीएससी विभागीय परीक्षा आयोजित करण्यात आली होती। परीक्षार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचल्याचा दावा करत असतानाही त्यांना गेट बाहेरच थांबवण्यात आल्याचा आरोप आहे। वारंवार विनंती करूनही उशीर झाला आहे असे कारण देत मुख्याध्यापिकांनी प्रवेश नाकारल्याचा दावा परीक्षार्थींनी केला। त्यानंतर संबंधित उमेदवारांना परीक्षेसाठी गैरहजर दाखवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय।
संबंधित परीक्षा ही खात्यांतर्गत पदोन्नती आणि वार्षिक वेतनवाढीसाठी आवश्यक असल्याने परीक्षा देता न आल्यामुळे आता पुढील परीक्षेसाठी तब्बल 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे पदोन्नती आणि वार्षिक वेतनवाढीवर थेट परिणाम होणार असल्याची खंत परीक्षार्थींनी व्यक्त केली. या घटनेमध्ये अपंग महिला कर्मचाऱ्यासह 3 ते 4 परीक्षार्थींना प्रवेश नाकारण्यात आला. सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. म्हणे बेळगाव हे कर्नाटकाचा अविभाज्य भाग असल्याचा ठराव महापालिकेत मंजूर करावा अशी मागणी कन्नड संघटनांनी केली असून या संदर्भातील निवेदन नगर विकास मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांना देण्यात आले. या मागणीनंतर सीमा भागातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसतायत. बेळगाव दौऱ्यावर आलेल्या नगरविकास मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांना कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निवेदन सादर करत महापालिकेत बेळगाव हे कर्नाटकाचा अविभाज्य भाग आहे असा ठराव तातडीने मंजूर करावा, अन्यथा महापालिका बरखास्त करावी अशी मागणी केली. यापूर्वीही मुख्यमंत्री, मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत निवेदने दिल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांनी बेळगाव हे कायमच कर्नाटकाचा अविभाज्य भाग आहे. या संदर्भातील पत्र आमच्या निदर्शनास आले नव्हते. माहिती घेऊन कायदेशीर चौकटीत आवश्यक ती कारवाई करू. ठराव मंजुरीवर कोणताही राजकीय दबाव नाही असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या मागणीमुळे सीमा भागातील मराठी संघटना आणि मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या विषयावर पुन्हा एकदा वाद तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यभरात 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निपाणी शहरात प्रथमच 3 परीक्षा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. परीक्षेची तयारी आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी अधिकाऱ्यांसह केंद्राची पाहणी केली. 2 ऑगस्ट रोजी राज्यभरात होणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी यंदा परीक्षार्थींची संख्या वाढल्याने निपाणी शहरात प्रथमच 3 परीक्षा केंद्रे उभारण्यात आली आहेत. विद्या संवर्धक मंडळाच्या केएलई संस्थेचे GI बागेवाडी महाविद्यालय तसेच VSM इंजिनिअरिंग कॉलेजसह 3 केंद्रांवर सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख RB बसरगे यांनी 3ही केंद्रांना भेट देत सुरक्षा आणि पूर्वतयारीची पाहणी केली. यावेळी स्थानिक पोलीस प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. याआधी जिल्हा पोलीस प्रमुखांनी निपाणी शहर पोलीस ठाण्यालाही भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला आणि निपाणी सर्कलमधील विविध घटनांची माहिती जाणून घेतली. यावेळी DSP गोपाळकृष्ण गौडर, CPI BS तळवार, उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ, शिवराज नायकवाडी, रमेश पवार यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. बेळगावातील मारिहाळ पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकत 6 जणांना अटक केली असून या कारवाईत 23,800 रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचं साहित्य जप्त करण्यात आलं असून 5 आरोपी फरार झालेत. मारिहाळ पोलिसांनी 27 जुलै रोजी अंदरबाहर नावाचा जुगार सुरू असलेल्या अड्ड्यावर छापा टाकला. PSI मंजुनाथ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत 6 जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून 23,800 रुपयांची रोख रक्कम, पत्त्यांचा संच आणि जुगारासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले. दरम्यान छाप्यावेळी 5 आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी एकूण 11 जणांविरुद्ध कर्नाटक पोलीस अधिनियमाच्या कलम 87 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यशस्वी कारवाई करणाऱ्या PSI मंजुनाथ आणि त्यांच्या पथकाचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि पोलीस उपायुक्त नारायण भरमणी यांनी कौतुक केले आहे. कित्तूर खोदानपूर जामनूर मार्गावरील श्री साई स्पोर्ट्स क्लब या बार विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बारमुळे परिसरातील युवक व्यसनाधीन होत असून महिलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करत बारचा परवाना रद्द करून तो तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. कित्तूर खोदानपूर जामनूर मार्गालगत सुरू असलेल्या श्री साई स्पोर्ट्स क्लब या बार विरोधात ग्रामस्थ आणि कर्नाटक बहुजन चळवळ संघ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. बार सुरू झाल्यापासून परिसरातील अनेक युवक मद्याच्या आहारी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे अनेक कुटुंबांवर परिणाम होत असून तरुणांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या भवितव्याचाही प्रश्न निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या मार्गावरून शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनी आणि महिला शेतकऱ्यांना मद्यधुंद व्यक्तींमुळे त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा करण्यात आलाय. तसेच परिसरात मद्याच्या रिकाम्या बाटल्या आणि कचरा टाकला जात असल्यानं शेतकऱ्यांसह जनावरांनाही धोका निर्माण होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. श्री साई स्पोर्ट्स क्लबचा परवाना रद्द करून बार तातडीने बंद करावा अशी मागणी करण्यात आली असून 7 दिवसात कारवाई न झाल्यास ग्रामस्थ, महिला, युवक आणि संघटनेचे पदाधिकारी बारसमोर तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय. नवी दिल्लीतील कर्नाटक भवनात मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी म्हादई आणि मकेदाटू प्रकल्पाबाबत उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीत म्हादई आणि मकेदाटू योजनांची सद्यस्थिती, धरणातील पाणीसाठा तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच या योजनांशी संबंधित न्यायालयीन प्रक्रियेची माहिती घेऊन पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न अधिक तीव्र करण्यावर भर देण्यात आला. राज्याच्या पाणी प्रश्नांबाबत केंद्र सरकारशी समन्वय साधून अडथळे दूर करण्याचेही नियोजन बैठकीत करण्यात आले. या बैठकीला मंत्री रामलिंगा रेड्डी, दिल्लीतील कर्नाटकचे विशेष प्रतिनिधी टी.बी. जयचंद्र, ॲडव्होकेट जनरल शशी किरण शेट्टी, अपर मुख्य सचिव गौरव गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव नकुल, तांत्रिक सल्लागार जयप्रकाश तसेच कायदे आणि पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. हिंदूनगर टिळकवाडी परिसरात रविवारी रात्री एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दुचाकीस्वार भामट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून टिळकवाडी पोलिसांनी गुन्हा नोंद करून संशयितांचा शोध सुरू केलाय. हिंदूनगर येथील 39 वर्षीय जयश्री या कामानिमित्त परगावी गेल्या होत्या. त्यांनी बस स्थानकावर आपली होंडा ॲक्टिवा उभी केली होती. रविवारी रात्री बेळगावात परतल्यानंतर त्या ॲक्टिवावरून घरी जात असताना घराजवळील एका वळणावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात भामट्याने त्यांच्या गळ्यातील 3.5 तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जयश्री यांनी गंठण घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे गंठणाचे 2 तुकडे झाले. त्यातील सुमारे 20 ग्रॅम वजनाचा तुकडा भामट्याच्या हाती लागला तर सुमारे 10 ग्रॅमचा तुकडा महिलेच्या हातात राहिला. माहिती मिळताच टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच परिसरात शोध मोहीम राबवली. मात्र संशयित भामटा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या प्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंकोला तालुक्यातील मारगुडे गावातील गणप रामगौडा यांच्या घराजवळील लाकडांच्या ढिगाऱ्यात तब्बल 12 फुटांचा किंग कोब्रा दिसून आला. सर्प दिसताच कुटुंबियांनी तातडीने सर्पमित्र महेश नाईक यांना माहिती दिली. माहिती मिळताच महेश नाईक आणि त्यांचे पुत्र गगन नाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत सावधगिरीने लाकडांच्या ढिगाऱ्यात लपलेल्या किंग कोब्राला सुरक्षितपणे बाहेर काढून पकडले. यानंतर वनविभागाच्या सहकार्याने या सर्पाला जवळील अभयारण्यात सुरक्षितपणे सोडण्यात आले. या बचाव मोहिमेत हरिश्चंद्र नाईक, अभिषेक शेट्टी, तुळशीदास नाईक तसेच घरातील सदस्यांनीही सहकार्य केले. आज मंगळवारी एपीएमसी पोलीस ठाण्याला पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी पोलीस ठाण्यात सध्या तपासाधीन असलेल्या विविध गुन्ह्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रकरणांचा तपास तातडीने पूर्ण करून त्यामध्ये आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्या.
त्यांच्या विविध कुचंबणांवर चर्चा करून आवश्यक मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या. नागरिकांना अधिक चांगली व तत्पर पोलीस सेवा मिळण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने आणि समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. सिमेंटच्या विटा घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना रामनगर येथे घडली आहे. सिमेंटच्या विटांनी भरलेला ट्रॅक्टर जात असताना चालकाचं अचानक नियंत्रण सुटल्यानं तो रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालक आणि अन्य एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने रामनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन अर्थात व्हीजी रामजी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामीण मजुरांना सातत्याने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना तातडीने राबवाव्यात असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. बेळगाव जिल्हा परिषद सभागृहात आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिल्यानं अनेक ग्रामीण भागांमध्ये रोजगाराची गरज वाढली असून स्थलांतर टाळण्यासाठी व्हीजी रामजी योजनेतील कामांना गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राहुल शिंदे म्हणाले की ग्रामपंचायतींकडून नवीन कामांचे प्रस्ताव तातडीने तयार करून मंजुरीसाठी जिल्हा स्तरावर पाठवण्यात यावेत. मंजुरीची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून कामे प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे. कोणत्याही पात्र मजुराला कामासाठी प्रतीक्षा करावी लागू नये याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दुष्काळजन्य परिस्थितींमुळे ग्रामीण भागातील कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत असून अशावेळी रोजगार हमीच्या माध्यमातून नियमित उत्पन्न उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गावागावात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींचा पूर्ण क्षमतेने उपयोग करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सालाबादप्रमाणे भडगाव येथे होत असलेल्या सुदृढ बैलजोडी स्पर्धेतील बैल अचानक भुजल्याने उधळला. यावेळी स्पर्धा पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. बैलाने केलेल्या हल्ल्यामध्ये चन्नाप्पा कौजलगी वय 65, कल्लाप्पा कौजलगी वय 60, नितीन घाटके वय 45 असे तिघेजण जखमी झाले. समाज माध्यमांवर बैल उधळल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. भडगाव येथे सुदृढ बैलजोडी स्पर्धा सोमवार सकाळपासून गुड्डादेवी दूध संस्थेच्या प्रांगणात सुरू होत्या. पावसाने काहीशी उघडीप दिल्याने या स्पर्धा पाहण्यासाठी शेतकरी नागरिक यांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी 3च्या सुमारास या स्पर्धेत सहभागी झालेल्या शिवा पट्टणकुडी यांची बैलजोडी पंचांच्या समोर आणत असताना मोठ्या वाद्याच्या आवाजाने त्यातील एक बैल बिथरला. हा बैल मंचावर बसलेल्या पंच मान्यवर यांच्या दिशेने झेपावला. यावेळी या बैलाला दोन्ही बाजूला असलेल्या कासऱ्याने रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे मंचावर एकच गोंधळ निर्माण झाला होता. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.